सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। सर, युद्धजन्य स्थितीत सज्ज राहण्याच्या सामान्यांना सूचना देण्यात आल्या, त्यामुळे युद्ध होणार का असा सवाल सगळेच विचारू लागले। तुमच्याकडून आम्हाला ऐकायचंय, खरंच युद्ध होणार का? भारत जो आहे कायनेटिक ऍक्शन, एक प्रकारे जे आहे मिलिटरी ऍक्शन पाकिस्तानच्या किंवा पाक व्याप्त काश्मीरमध्ये बॉर्डरच्या अक्रॉस जाऊन करेल, हे तर त्या ठिकाणी नक्कीच आहे। फक्त तो केव्हा करेल आणि कशा प्रकारे करेल, माझ्या मते हाच एवढा प्रश्न आता बाकी आहे। आणि भारताने जे आहे एक प्रकारे आरपारची लढाई करण्याचा निर्णय राजकीय नेतृत्वाने सुद्धा घेतलेला आहे आणि त्यासाठी आपलं लष्कर जे आहे ते सामर्थ्यशाली त्या ठिकाणी। मला फक्त यामध्ये एकच फॅक्टर वाटतो की आंतरराष्ट्रीय दबावाला आपण कितपत जुमानतो यावरच जे आहे पुढचं सगळं गणित त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे। आणि या सगळ्या अनुषंगानं सगळेच जे कंटिंजन्सी प्लॅन आहेत, म्हणजे सगळ्यात जर तरच्या शक्यता आपण लक्षात घेतल्या तर पाकिस्तानकडे सुद्धा जे आहेत मिसाईल्स आहेत आणि त्या मिसाईल्सच्या माध्यमातून तो भारताच्या प्रत्येक शहरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो। मग ही सगळी शक्यता लक्षात घेता जर खरोखरच आरपारचं युद्ध झालं आणि हे एस्केलेशन त्यापर्यंत वाढलं तर जे आहे फक्त हे लष्कराचं युद्ध न राहता किंवा सरकारच्या धोरणकर्त्यांचं युद्ध त्या ठिकाणी न राहता माझ्या मते त्यामध्ये प्रत्येक भारतीयाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असावा। या अनुषंगानं ही सगळी तयारी आहे आणि हे सगळं मॉक ड्रिल जे आहे, रिहर्सल जे आहे, एक प्रकारे प्रत्येक भारतीयाचा सुद्धा खारीचा वाटा या सगळ्या तयारीमध्ये असावा। या अनुषंगाने हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश जिल्हा प्रशासनाला त्याचबरोबर सामान्य नागरिकांना सुद्धा याच्या माध्यमातून दिलेले आहेत। निश्चितच सर, युद्धजन्य स्थितीत काय करावं आणि काय करू नये यासाठी मॉकड्रिल घेण्याचे आदेश सरकारने दिलेत। ही परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे? युद्धजन्य स्थितीत कमी वेळेत कशी तयार केली जाणार? नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे, कारण आपण जसं पाहतोय की होल ऑफ नेशन अप्रोचच्या अनुसार फक्त आपण जे आहे कायनेटिक ऍक्शनवर किंवा लष्करी कारवाईवरच त्या ठिकाणी डिपेंडंट नाही। ऑलरेडी आपण पाहतोय की डिजिटल स्ट्राईक आपण त्या ठिकाणी केला, ट्रेड स्ट्राईक केला, पोस्टल सर्व्हिसेस जे बंद केले, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण घेतले। आणि त्याच अनुषंगानं जर आपण संपूर्णच म्हणजे भारतीय नागरिकांविषयी त्या ठिकाणी विचार केला, त्याचबरोबर जिल्हा स्तरावरचं जिल्हा प्रशासन हे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर ही सगळी परिस्थिती म्हणजे सगळ्याच कंटिंजन्सीसाठी आपण तयार राहणं आवश्यक आहे। आणि मग आपली कितपत तयारी आहे, कारण मुळात जे आहे एक प्रकारचं जे ड्रिल असतं ते ड्रिल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या माध्यमातून जे आहे जो सिव्हिल डिफेन्स रूल आहे याच्याशी संबंधितचा जो कायदा आहे 1968चा, तो 1968 पासून कायदा आहे। 2009 मध्ये त्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि त्याच्यानुसार आता आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सुद्धा सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्स जे असतात त्यांचा त्या ठिकाणी रोल असणार आहे। तर हा कायदा तसा जुनाच आहे, पण या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला जे आहे खरोखरच त्याच्या अनुषंगानं ग्राउंड लेवलवर जे आहे तशा प्रकारची तयारी आपली आहे का? प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे तशा प्रकारची इमर्जन्सी सायरनची व्यवस्था त्या ठिकाणी आहे का? प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारचा एअर स्ट्राईक झाला किंवा मिसाईलचा हल्ला त्या ठिकाणी झाला तर जो इव्हॅक्युएशन प्लॅन लागतो, म्हणजेच मेडिकल ट्रीटमेंटशी संबंधित सुद्धा तुमच्याकडे किती बेडची उपलब्धता त्या ठिकाणी आहे, कशा प्रकारे जे आहे तुम्ही त्या ट्रीटमेंट प्लॅनच्या अनुसार तुमची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याच्यात आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या महत्वाच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्रिटिकल इन्स्टॉलेशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये असणारे जे मोबाईल टॉवर्स आहेत, तुमच्याकडचे असणारे जे पॉवर प्रोजेक्ट्स आहेत, त्याचबरोबर काही मिलिटरी इन्स्टॉलेशन्स असतील तर त्यांना कन्सील करणं, त्यांचं जे आहे एक प्रकारचं कॅमोफ्लेजिंग करणं, या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी ज्या आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। त्याचबरोबर कॉर्डिनेशन बिटवीन डिफरंट डिपार्टमेंट्स। रात्री जर तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय कमी वेळेमध्ये जर ब्लॅकआउट त्या ठिकाणी करायचं असेल तर तशा प्रकारचं तुमचं एमएससीबी असेल, तुमचं जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी असेल, यांच्यामध्ये समन्वय। आणि हे सगळं होत असताना लोकांमध्ये घबराहट त्या ठिकाणी पोहोचू नये आणि तुमचा एकूणच रिस्पॉन्स टाइम जो आहे, बाय द वे 7 मेला आपण ही सगळी एक्सरसाइज त्या ठिकाणी करतोय, ज्यामध्ये 2 कॉम्पोनंट आहेत, जिल्हा प्रशासन कशा प्रकारे काम करणार आहे एक भाग, आणि दुसरा सामान्य नागरिकांसाठीच्या ज्या सूचना आहेत की तुम्ही लाईट त्या ठिकाणी बंद करणं, इंटरनेट जर तुमचं बंद झालं तर त्या ठिकाणी पॅनिकी सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी न येणं, सुरक्षित स्थळी जे आहे स्वतः त्या ठिकाणी म्हणजे स्वतःला हलवणं, वेगवेगळ्या या प्रकारच्या गोष्टी। आणि ऑफकोर्स जे एनएसएस एनसीसीचे केडर आहेत, होमगार्ड आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे आहे एक प्रकारे जे आहे या सगळ्या परिस्थितीसाठी मदत म्हणून व्हॉलंटियर म्हणून तुम्ही सामोरं जाणं, म्हणजे जिल्हा प्रशासन त्याचबरोबर सामान्य नागरिक यासाठीचे हे निर्देश त्या ठिकाणी आहेत। आणि 7 मेला ही एक्सरसाइज झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला सरकारला एटीआर, ज्याला आपण ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हणतो, तो ऍक्शन टेकन रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करायचा आहे की नेमके जे आहेत कुठे लूपहोल्स राहिले, रिस्पॉन्स टाइम किती होता, कुठे आपण कमी पडलो आणि याला जर सुधारायचं असेल तर कशा प्रकारचे रिकमेंडेशन्स असावेत। या सगळ्या अनुषंगाने ही एक प्रकारची प्रॅक्टिस आहे, ही एक प्रकारची रिहर्सल आहे, ज्यामध्ये प्रशासन सुद्धा असणार आहे आणि प्रत्येक भारतीयाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असणार आहे। म्हणजे येणारी जी परिस्थिती आहे त्याला अतिशय सिस्टमॅटिकली शिस्तबद्ध पद्धतीनं आपण त्या ठिकाणी सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करतोय आणि त्याचा एक भाग म्हणजे ही मॉक ड्रिल। निश्चितच सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
आत्ताचं मॉक ड्रिल हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव तंत्राचा एक भाग आहे का? नाही, मॉक ड्रिल मला नाही वाटत की हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा काही दबाव तंत्राचा भाग त्या ठिकाणी. ही आपली तयारी आहे. आपल्याला जे आहे आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून त्याला विस्तारण्यासाठी जे आहेत आमचे परराष्ट्र मंत्री आणि एकूणच डिप्लोमॅट जे आहेत ते सक्षम आहेत. ऑलरेडी ते त्याच्याशी संबंधित जे आहे डेली बेसिसवर तयारी करतायत. लष्करी कारवाईसाठी आमचा आर्म्ड फोर्सेस सक्षम आहे. राजकीय नेतृत्व जे आहे तेही त्या ठिकाणी सक्षम आहे. मग प्रत्येक भारतीयाचा सुद्धा यामध्ये समावेश असावा. आणि जसं मी म्हटलं की कंटिंजन्सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्यामध्ये जे आहे कमीत कमी एक प्रकारे जे आहे अफरातफरीची परिस्थिती निर्माण व्हावी, पॅनिकी सिच्युएशन कमीत कमी असावी, आपला रिस्पॉन्स टाइम फास्ट असावा आणि कमीत कमी आपलं नुकसान व्हावं, या पॉईंट ऑफ व्ह्यूने माझ्या मते जी आहे ही मॉक ड्रिल आपण त्या ठिकाणी घ्यावी. याच्यामध्ये माझ्या मते आंतरराष्ट्रीय दबावाचा किंवा बाहेरच्या एक्सटर्नल काही या ठिकाणी हस्तक्षेप असण्याचा मला काही त्या ठिकाणी पॉईंट वाटत नाही. सर, आणखी एक महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आधी प्रशासनातील अधिकारी किंवा सर्वसामान्यांना नेमकं कसं तयार केलं जाणार आहे, म्हणजे नेमकं कोण याचं हे सगळं ट्रेनिंग देणार आहे? जिल्हा प्रशासनाचं हे काम आहे. जसं मी सांगितलं की सिव्हिल डिफेन्स ऍक्ट 1968 च्या अनुसार ऑलरेडी त्यामध्ये बऱ्याच व्हॉलंटियर्सने जे आहे स्वतःला एक प्रकारे एनरोल त्या ठिकाणी केला असणार. याच्याशिवाय NSS आहे, NCC कॅडेट त्या ठिकाणी आहेत, होमगार्ड्स आहेत. मग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यांना ट्रेनिंग देणं अपेक्षित आहे. मग जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो आहे, त्याचबरोबर तिथले जे पोलीस आहेत यांच्याद्वारे काही त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात येईल. कारण यामध्ये NSS आणि NCC चे जे कॅडेट आहेत त्यांचा रोल ट्रॅफिक डायव्हर्जन जे आहे त्याच्याशी संबंधित असू शकतो. त्यांचा रोल जो आहे फायर फायटिंग त्याच्याशी संबंधित त्या ठिकाणी असू शकतो. त्यांचा रोल जो आहे अँब्युलन्स आणि त्याच्याशी संबंधित देण्यात येणारी सर्व्हिस याच्याशी संबंधित असू शकतो. मग हे रिलेटेड त्याच्याशी संबंधित जे जे डिपार्टमेंट आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत त्यांच्या कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ठिकाणी होण्यात येणार म्हणजे करण्यात येणार आहेत. ते ट्रेनिंग देतील आणि प्रत्येक भारतीयांनी जे आहे अशा प्रकारचे जे इन्स्ट्रक्शन्स मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून येतील, रेडिओ त्याचबरोबर टेलिव्हिजनच्या माध्यमातून, ते त्यांनी जे आहे फॉलो करावेत असं अपेक्षित आहे. सर, भारत पाकिस्तानच्या परिस्थिती संदर्भात मुडीजमध्ये अहवाल प्रसिद्ध झालाय. युद्ध झाल्यास पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसेल, मात्र पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून जाईल असं समजतंय. याबद्दल काय सांगाल? माझ्या मते याला मुडीज किंवा एखाद्या ज्या एक्सपर्टची गरजच नाही. ते यासाठी की मागचा काही कालावधी जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर आज पाकिस्तानची सर्वात दुखती नस जर काही असेल तर त्यांची गर्तेत जाणारी अर्थव्यवस्था. हार्डली जे आहे $15 बिलियन पेक्षा सुद्धा कमी त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे. $800 किलो चिकन आहे, $350 किलो त्या ठिकाणी तांदूळ आहेत. बरं, हे काय सगळं कमी होतं? आम्ही तर अजून युद्ध सुरूच केलं नाही. आम्ही फक्त तयारी करतोय आणि त्याला रिस्पॉन्स करण्यासाठी पाकिस्तानने वेगवेगळ्या प्रकारचे एअर एक्सरसाइजेस घेतलेले आहेत. त्यांची युनिट जे आहेत LOCच्या अक्रॉस ते मूव्ह करतायत. मग या सगळ्या लॉजिस्टिक मॅनेजमेंटसाठी प्रचंड खर्च येतो आणि जे आकडे आपल्या समोर आलेले आहेत की मागच्या 2च आठवड्यामध्ये कित्येक हजार कोटी रुपये त्यांचे पाण्यात गेले आहेत. कशासाठी? भारतासमोर उभा राहण्यासाठी. मग जर खरोखरच युद्ध सुरू झालं तर म्हणजे युद्धाची तयारी करण्यासाठीच त्याला एवढा खर्च लागला आणि जर खरोखरच युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आणि ते एस्केलेट झालं, चिघळलं, भारत जे एक सक्षम अर्थव्यवस्था आहे, जगामधली जी आहे 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आम्ही आहोत, $4 ट्रिलियन पेक्षा सुद्धा जास्त आमचा GDP आहे. त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण जर पाहिलं तर आमचं फक्त महाराष्ट्र राज्य, त्या महाराष्ट्र राज्याचा जेवढा स्टेट GDP आहे तेवढा सुद्धा संपूर्ण पाकिस्तानचा मिळून स्टेट GDP नाहीये. त्याच्यामुळे पाकिस्तान जो आहे आर्थिकदृष्ट्या आपल्या समोर उभा राहूच शकत नाही आणि म्हणून मुडीजनं जो अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे, ऑलरेडी त्यांची अर्थव्यवस्था ही खड्ड्यात त्या ठिकाणी चाललेली आहे आणि जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान जो आहे तो पूर्णतः मोडकळीस येईल आणि वेगवेगळ्या प्रकारची सिच्युएशन, पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी त्या ठिकाणी आहे, बलोच इंटरनल रिबेल्स जे आहेत त्यांच्या विरुद्ध लढाई त्या ठिकाणी करतायत आणि सोबतीला जर अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या ते जर पूर्णतः मोडून गेले तर माझ्या मते पाकिस्तानचे 5 तुकडे होण्यापासून त्यांना कोणीही त्या ठिकाणी वाचू शकणार नाही. अगदी बरोबर सर. शेवटचा एक प्रश्न, सर्वसामान्यांना युद्ध सरावाबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण लोकांच्या मनात सध्या अनेक प्रश्न आहेत. जसं मी सांगितलं की जर खरोखरच तशी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, आरपारच्या युद्धामध्ये त्या ठिकाणी आपण आहोत, तर प्रत्येक भारतीय नागरिक 142 कोटी जनता यांनी जे आहे त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे, आपला खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलला पाहिजे. मग आपण करणं काय अपेक्षित आहे? फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, जे जे इन्स्ट्रक्शन्स गव्हर्नमेंट कडून येतील मॉक ड्रिलशी संबंधित आणि जर खरोखरच युद्ध झालं तर त्या इमर्जन्सी सिच्युएशनच्या अनुसार जे जे इन्स्ट्रक्शन्स येतील ते फॉलो करणं, अपडेटेड राहणं, टीव्हीच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून सरकारचे जे निर्देश येतील त्यांना त्या ठिकाणी फॉलो करणं. तिसरी गोष्ट जी आहे, बऱ्याच वेळेस ट्रॅफिक डायव्हर्जन त्या ठिकाणी असू शकेल, ते सगळे जे आहेत त्या प्रकारचे निर्देश आपण त्या ठिकाणी फॉलो करणं. एक नागरिक म्हणून जे जे काही आपल्याला कॉन्ट्रीब्युट करता येतं, म्हणजे संरक्षणाच्या माध्यमातून जर ब्लॅकआउट त्या ठिकाणी झालं तर स्वतःला जे आहे वाचवण्यासाठी शेल्टर त्या ठिकाणी सापडणं,
ब्लड डोनेशनच्या माध्यमातून जो आहे सपोर्ट करणं, जे यंगस्टर्स असतील, जे तरुण त्या ठिकाणी असतील, त्यांनी स्वतःला जे आहे ट्रेंड करून या ठिकाणी घेणं, इंटरनेट कनेक्शन काही काळासाठी त्या ठिकाणी जाऊ शकतं, पॅनिकी सिच्युएशन मध्ये न येणं, कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, फोन हे बंद होऊ शकतात, त्या सिच्युएशन मध्ये, पॅनिकी सिच्युएशन मध्ये न येणं, पाणी, मेडिसिन्स, या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे जे आहेत त्याचा एक प्रकारे जे आहे साठा करून ठेवणं, किंवा ऍटलिस्ट काही इमर्जन्सी जी आहे त्याची तरतूद त्या ठिकाणी करून ठेवणं, आणि रात्रीच्या वेळेस जर ब्लॅकआउट त्या ठिकाणी झालं तर घाबरून न जाता, आणि प्लस आपल्याकडे सुद्धा जे इन्व्हर्टर किंवा बाकीची जी लाईटच्या वस्तू असतील त्या ठिकाणी बंद करून ठेवणं, या प्रकारे जर आपण त्या ठिकाणी सपोर्ट केला आपल्या सिस्टमला, आपल्या सरकारला, तर नक्कीच आपण आपला खारीचा वाटा या युद्धामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उचलू शकतो. निश्चितच सर, खरं तर देशावर युद्धाचं सावट आहे आणि त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष हे आता उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलकडे लागले. धन्यवाद, आपण इतक्या सविस्तर आणि सोप्या शब्दात हे सगळं विश्लेषण केलं त्याबद्दल. धन्यवाद.